हॅलो नमस्ते फ्रेंड्स. तर कशा आहात? तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज मी चाललेले आहे आमच्या शेजारील ताईच्या बाळाच्या बारशासाठी किंवा नावाच्या कार्यक्रमासाठी. तर बघू शकता मी इथं आलेले आहे. तर त्यांनी डेकोरेशन वगैरे अशा पद्धतीने केलेलं आहे. तर या पाळण्या झुल्यामध्ये आहे पावलं. तर त्यानंतर आम्ही बसलेलो आहे. त्यांच्या आईनं आम्हाला हळदी कुंकू वगैरे लावलेलं आहे. तर आम्ही त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलेलं आहे. तर आम्ही हळदी कुंकवाचा वगैरे कार्यक्रम झाल्यानंतर इथं थोडंसं मस्ती वगैरे केली. सगळ्या फ्रेंड्स होत्या माझ्या इथं. आणि त्यानंतर लगेचच बघू शकता तुम्ही बाळाचं वगैरे बाळाच्या आईला वगैरे ते ओवळण्याचं वगैरे काही ओटी वगैरे भरण्याचा कार्यक्रम इथं चालू झालेला आहे. तर आहे सुषमाताईने ओवळलेला आहे. त्यानंतर लगेच मी हळदी कुंकू वगैरे लावलेला आहे त्या ताईंना. तर असं त्यांनी 7 सवसनींनी त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून ओवळलेलं आहे. तर आता इथं मी ओवाळती आहे. त्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावत आहे स्नेहलताई. त्यानंतर आहे पूजाताईला वाटलं मी फोटो काढते त्यामुळे ते इकडे बघत होते. त्यांना माहीत नाही की मी व्हिडिओ बनवते. त्यानंतर आहे यात दुसऱ्या ताई, त्यांचं मला नाव माहीत नाही, नवीन आहेत. त्यानंतर आहे वैष्णवताई. त्यानंतर आहे विद्याताई. आणि त्यानंतर एक सवशीण कमी पडली म्हणून आहे इशू. तर आम्ही सगळ्यांनी त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलेलं आहे. त्यानंतर इथं बघू शकताय मी आणि ह्या ताई झालो आहे बाळाच्या आत्या. म्हणजे त्यांनी छोटा कार्यक्रम केला आहे त्यामुळे आत्या वगैरे आलेले नाही. तर त्यामुळे मी आणि ह्या ताई आम्ही दोघी मिळून झालेलो आहे बाळाच्या आत्या. तर आता आम्ही इथं बाळाच्या आत्या होण्याचा कार्यक्रम पार पाडतो आहे. तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आम्ही त्या एवढा दांगोडा चालू होता तरी देखील ते बाळ झोपलेलंच होतं. तर आता आम्ही त्या बाळाचं ते काही नाव वगैरे ठेवण्याचे कार्यक्रम चालू केलेला आहे. तर आम्ही आता बाळाला पाळण्यात वगैरे टाकतो आहे. तर आम्ही दोघींनी काय केलं इथं आता बाळाचं डोकं त्या साईडला ठेवायला पाहिजे, तर आम्ही ह्या साईडला ठेवलं म्हणजे उलटं केलं आहे. तर परत आता या ताई त्याला तिकडच्या साईडने त्याचं डोकं करत आहे. तर आता आम्ही इकडच्या साईडला डोकं वगैरे केलं आहे. बघू शकताय तुम्ही. तर बाळ तरीसुद्धा उठलेलं नाही आहे. तरीसुद्धा ते बाळ झोपलेलंच आहे. आणि त्यानंतर आली एक मज्जा. आम्ही एवढ्या सगळ्या होतो पण तरी आम्हाला कुणालाही पाळणा येत नव्हता. तर आम्ही त्यानंतर मग पाळणा कसं केलं बोललं माहिती आहे, यूट्यूबवरती. कारण आम्हाला तर पाळणा येत नाही. तर आम्ही यूट्यूबवरती सर्च केला आहे पाळणा. आणि आता यूट्यूब पाळणा बोलत आहे, आम्ही पण झुला हलवतो आहे. तर हे आहे बाळाच्या आई या. तर कोणी एवढं जोरात पाळणा हलवत होतं की ते खूप मोठं बाळ आहे, तसं झोपायचंच नाही असं. तर आमच्या गप्पा देखील चालू होत्या, कारण आम्ही तर पाळणा म्हणतच नव्हतो, पाळणा तर यूट्यूब म्हणत होतो. त्यामुळे आमच्या गप्पा देखील चालू होत्या सगळ्यांच्या. कोणी कोणी बसलं आहे, बहुतेक दमले असतील पाळणा हलवून हलवून. आम्ही दोघी तिघींनी कंटिन्यू पाळणा चालू ठेवलेला होता. तर बाळ मस्त निवांत झोपलेलं आहे. तर आता इथं मला बाळाचं नाव ठेवण्यासाठी मला चूज केलं आहे. तर मी इथं बाळाचं नाव ठेवते आहे. तर या सगळ्यात एक बाळाच्या कानामध्ये बाळ उठलं पाहिजे असं कानामध्ये कुर्र असं बोला असं म्हणत होत्या. तरी पण बाळ काय उठलेलंच नव्हतं. तर ह्या दिवा वगैरे. तर अगोदर 4 नाव घ्यावं लागतात आणि मग बाळाचं लास्ट नाव ठेवतात. तर आम्ही बाळाचं नाव ठेवलेलं आहे हर्षवर्धन. तर आता हे बाळाचं नाव ठेवलं गेलेलं आहे इथं. तर बाळाचं नाव आता मी तर सांगितलेलं आहे हर्षवर्धन. तर या सगळ्या म्हणता बाळ तर काय उठलेच नाही, याचा अर्थ बाळाने नाव ऐकलेलंच नाही आहे. तर आता इथं हा दिवा वगैरे त्यांनी लावलेला आहे. तो दिवा देखील बाळाला बघू नये. तर त्यानंतर आम्ही आणलेलं ते बाळासाठी कपडे. तर बाळासाठी कपडे वगैरे आम्ही दिलेले आहे. त्यानंतर आम्ही केलं थोडंसं फोटोशूट. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा आवडला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.